नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हे मी बनवलेलं आहे सोया पुलाव, खूप टेस्टी झालेला आहे। चला तर मी तुम्हाला याची आज रेसिपी सांगणार आहे। मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तूप पण टाकू शकता। आता याच्यामध्ये एक कांदा उभा चिरलेला आहे मी, चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा। कांदा फ्राय झाल्यानंतर मिरची टाकलेली आहेत, 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामधून त्याला चीर दिलेली आहे, कट नाही केलेलं, चिरा पाडलेला आहेत म्हणजे त्याचा तिखटपणा बाहेर येतो। एक पोटॅटो घेतलेला आहे, ते अशा पोटॅटोच्या चकत्या केलेल्या आहेत। हे टोमॅटो, हे वाटाणा आहे भिजवलेला, त्याच्याऐवजी मटार पण वापरू शकता। आणि हे काही खडे मसाले आहेत, तेजपत्ता, हे दालचिनी, विलायची आणि शहाजिरा, मिरे, लवंग, हा खडा मसाला याच्यात टाकलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट, हे सोया चंक्स आहेत भिजवलेले, भिजवून गरम पाण्यात भिजवून त्याचं पाणी काढलेलं आहे बाजूला, म्हणजे पिळून घेतलेले आहे ते। हे मक्याचे दाणे, आपल्याकडे जे भाज्या अवेलेबल आहेत ते सगळ्या टाकून द्यायच्या। आणि हे आहे कोथिंबीर, पुदिना, हळद, त्याच्यामध्ये पनीर टाकू शकता, मशरूम टाकू शकता, फ्लावर, गाजर, हे बिर्याणी मसाला आहे। खूप छान झाला होता, मस्त झाला होता। हे दही आहे, हे मिक्स करून घेते आणि अजून थोडं टाकणार आहे मी दही। हे मिक्स झाल्यानंतर हे दही मी घरीच बनवलेलं आहे। आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, हे भाज्या थोड्याशा वाफून निघतात मग त्याच्यात। आणि आता पाणी टाकायचं, तुम्ही जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे मीठ, आणि आता हे मीठ चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याला पाण्याला उकळी आल्याच्या नंतर तांदूळ टाकायचे। पाण्याला उकळी आलेले आहे, हे तांदूळ मी धुवून स्वच्छ केलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकत आहे। जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता हे परत एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून देते। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती असेच रेसिपीज आणि कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत। आता हे कुकरच्या फास्ट गॅसवरती मी 2 शिट्ट्या घेणार आहे, फास्ट ठेवायचा आहे गॅस। हे बघा, आता हे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर ते उघडायचं आहे। हे थंड झालेलं आहे कुकर, थोडंसं शिल्लक आहे त्यात वाफ, ते काढून घेते कारण सर्वांनाच खूप भूक लागली होती। हे बघा, हे तयार झालेलं आहे, मस्त दिसायला तर खूप छान दिसत आहे। हे बघा, छान झालेला होता, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।